या ठिकाणी सन्माननीय प्रवीण दरेकर साहेबांनी आणि अंबादाजी दानवे साहेबांनी मुद्दे उपस्थित केले आहे। एक यांनी सांगितलं की दरेकर साहेबांनी सांगितलं की जेव्हा आपण पुनर्विकासाचे प्रकल्प हातात घेतो तेव्हा अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या जमिनी असल्यामुळे त्या ठिकाणी केंद्र शासनासोबत समन्वय होत नाही किंवा त्या ठिकाणी एनओसी मिळत नसल्यामुळे अनेक प्रकल्प आपले त्या ठिकाणी अडकलेले आहे। या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की निश्चितपणे केंद्र शासनासोबत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी रेल्वेच्या जागा आहेत, आपण त्यांच्यासोबत समन्वय साधू आणि लवकरात लवकर त्याची ना हरकत प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न करू। याच्यामध्ये अडचणी अशी आहे की दरेकर साहेब पुनर्विकास योजना ही संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये ज्या स्पीडने ज्या गतीने चालविण्यात येते तेवढे इतर कुठल्याही राज्यात चालविण्यात येत नाही। त्याच्यामुळे अनेक लोकांचे गैरसमज देखील आहे किंवा त्यांना माहिती याच्याबद्दल नाही, परंतु निश्चितपणे आपलं हे राज्याचं गतिमान सरकार त्यांना आपण कन्व्हिन्स करून लवकरात लवकर त्यांच्याकडून एनओसी त्या ठिकाणी घेऊ। आपण सांगितलं की कोळीवाड्यामध्ये सीमांकन त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि आता पुनर्विकास करण्याकरताची योजना आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी देखील कार्यान्वित करू। एक आपण बोलले की पुनर्विकास करण्याकरता निधीची उपलब्धता करण्याकरता कॉर्पोरेशनची स्थापना झाली पाहिजे। याच्याकरता आपण दरेकर समिती त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे। या दरेकर समितीच्या रिकमेंडेशन नुसार लवकरात लवकर ते देखील आपण निधी उपलब्ध करून देण्याची प्रयत्न करू। नायगाव पोलीस वसाहत एक तुम्ही मुद्दा मांडला आणि दुसरा महाराष्ट्रातल्या इतर पोलीस वसाहती संदर्भात सन्मान्य दानवे साहेब बोलले। दानवे साहेब मला सांगताना आनंद होतो की सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये जेवढ्या पोलिसांच्या पुनर्विकास योजना पोलीस हाऊसिंग स्कीम झाल्या तेवढ्या आधीच्या काळात कधी झाल्या नव्हत्या। जास्तीत जास्त पोलिसांना आपण घर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। त्याच्यामुळे मुंबईसह ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या योजना चालू आहे आणि याच्यानंतर देखील करण्यात येईल। सभागृहाने दोन्ही प्रस्तावावर विचार केलेला आहे।